तर आपण आज 9वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे राजगुह्य योग. स्वागत आहे सर्वांचे. आपण आपले इस्कॉनचे संस्थापक आचार्य हे प्रभुपाद स्वामी त्यांना प्रणाम करूया. त्यांनी हा एवढा छान आपल्यासाठी गीता म्हणजे सोप्या भाषेत ट्रान्सलेशन करून ठेवलेला आहे. पुन्हा नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी अतिशय सुंदर स्लाइड्सचा हे बनवला, काय म्हणतो आपण त्याला, सिलॅबस बनवला. पुन्हा आमची मराठीची पूर्ण टीम, ह्या टीम शिवाय आपल्याला असं एकमेकांसमोर बसून शिकणं शक्य नव्हतं. आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले, त्या सर्वांनाच धन्यवाद आणि प्रणाम करते. आणि आपण आपला आजचा अध्याय बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. कसं आहे माहितीये, आपण काल अक्षर ब्रह्मयोग बघितला. हा हा असू दे इथे. तर सॉरी आपण काल अक्षर ब्रह्मयोग बघितला. अक्षर ब्रह्मयोग म्हणजे काय? तर अक्षर म्हणजे जे ज्ञान कधी क्षय पावत नाही, जे अक्षय आहे. आणि ब्रह्म म्हणजे आपण बघितलं ना, 8 प्रश्न होते काल अर्जुनाला. तर त्यांनी ब्रह्म म्हणजे पण काय विचारलं होतं, तर कृष्णाने काय सांगितलं होतं? आत्मा. तर आत्म्याविषयीचं अक्षय असं ज्ञान दिलेलं त्यांनी काल आपण बघितलं. आता आपण आज बघूया. हे नृसिंह आहेत, आपले नृसिंह भगवान. तर कलियुगात कलियुग हे थोडस, कालच आपण बघितलं ना, दुःखालय आणि अशाश्वतम ज्याने निर्माण केलं त्याने पण असंच वर्णन केलंय त्याचं. मग काय होतं माहित आहे, थोडस पदोपदी धोका असतो कलियुगात आपल्याला. मग एक इथे इस्कॉन मध्ये प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की नरसिंह स्तोत्र, नरसिंह कवच स्तोत्र किंवा नरसिंह ची तुम्ही हे म्हणायला हवीत, जी थोडेफार हे आहेत श्लोक वगैरे. नरसिंह मंत्र आहे, काय नरसिंह कवच स्तोत्र आहे. तर ते तुम्ही दिवसातून एकदा वगैरे म्हणावं आपण, किंवा 3 वेळा. का? तर एकतर ह्या कलियुगातल्या ह्या पदोपदीच्या धोक्यांपासून पण आपल्याला एक सुरक्षा कवच मिळतं. आणि दुसरी गोष्ट, आपली भक्ती आहे ना, ती पण सुरक्षित राहते, ती वाढत राहते नरसिंहांच्या आशीर्वादाने. तर नरसिंह भगवानांना प्रणाम करूया, पुढे जाऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आज आपण काय बघणार आहोत माहितीये, इथे नाव आलं नाही अध्यायाचं. तर राजगुह्य योग. हा राजविद्या राजगुह्य योग असं अध्यायाचं नाव आहे. बघा, ही म्हणजे ह्याला राजयोग का म्हटलं, म्हणजे आपण एखाद्याला आंबा फळांचा राजा आहे म्हणतो ना, आपण आंबा फळांचा राजा आहे. तसं का बरं इथे कृष्ण म्हणतायत की हा राजयोग आहे, राजगुह्य योग, आणि ही राजविद्या राजगुह्य योग असं नाव आहे. मग का ही सगळ्या विद्यांची राजा म्हटलंय? मग त्यांनी कुठं असं सांगितलं नाही तुम्ही मॅथ्स किंवा तुम्ही एखाद्या कला क्षेत्रात निपुण झाला तर ती म्हणजे विद्येचा राजा आहे. तर इथे काय सांगितलंय ते बघूया. ह्याला कृष्णानी सर्व विद्यांचा राजा म्हटलेला आहे. बघूया आपण. तर इथे पहिला श्लोक बघूया आपण. हरे कृष्ण. परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करीत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुह्य ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील. हा तर आता हे एकच मिनिट, मी तुम्हाला हा संस्कृत श्लोक मला वाचून दाखवावा लागणार, इथं नाहीये, त्याशिवाय तुम्हाला तो शब्द कळणार नाही. हे गुह्य तमम ज्ञान. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच, इदं तु ते गुह्यतमं प्रोक्षव्यामि प्रोक्षवामि अनुसूयवे ज्ञानं विज्ञानं सहितं यत् मोक्षसे अशुभात. हा तर त्याचा हा अर्थ आहे. व इथे काय शब्द वापरलाय? गुह्यतमम. म्हणजे गुह्य गुह्यतर नाहीये, गुह्यतम आहे. म्हणजे
सर्वात गोपनीय आहे हे ज्ञान. हा, मग हे ज्ञान कृष्णाला अर्जुन का देतायत सांगा? तर का? तर ते तू कधीही माझा मत्सर करत नाहीस. मग आपल्याला पण लक्षात ठेवा, तुम्हाला गीता शिकायची असेल किंवा कृष्णाने तुमच्याकडे काहीतरी नातं जोडावं, आपण कृष्णाची भक्ती करावी असं आपल्याला वाटत असेल ना, तर आपण पण कुणाचाही मत्सर करायचा नाही, निर्मत्सर. आता मत्सरचा अर्थ साधारण काय असतो, की आपल्याला दुसऱ्याकडचं एखादी गोष्ट बघून थोडस वाईट वाटत राहतं त्याच्याकडे, म्हणजे ती वस्तूच वाईट वाटत नसतं, ती त्याच्याकडे का आहे म्हणून आपल्याला थोडस हे होतं. तर हा असा जो स्वभाव असतो ना, जे ज्याला म्हणजे त्याची जी कपॅसिटी प्रमाणे त्याला मिळणार होतं ते त्याला मिळणारच. आपण सर्वांमध्ये कोण बघायचा? परमात्मा. कुणाचाही मत्सर करायचा नाही. तर अर्जुन असा होता. हा, म्हणून कृष्ण म्हणतायत की तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देतोय. हा, आणि हे ज्ञान देऊन मग फल पण सांगितलंय बघा, फलश्रुती पण सांगितली आहे की का बुवा आपण हे ज्ञान घ्यायचं. तर भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त व्हा. आता इथं तुम्ही आहात, तुम्हाला भौतिक अस्तित्वाची दुःख आपण शिकलोय काय आहेत माहित आहे का? मग ठीक आहे. आपल्याला म्हणजे कृष्णाने सांगितलंय बघा अर्जुनाला की तू दुःख दुःख करू नको, ज्ञानाच्या नजरेने बघायला शिक. अज्ञानामुळे ही तू दुःख समजतोय. हा, तर खरी दुःख काय सांगितली अर्जुनाने, कृष्णाने सॉरी, जन्म मृत्यू जरा व्याधी. ही चार खरी दुःख आहेत मनुष्य जन्माची. जन्म मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण, आणि व्याधी म्हणजे आजारपण. आणि उरलेली जी दुःख आहेत त्याचा त्रास होतो आपल्याला, पण त्याचे हे पण निघू शकतात, सोल्युशन्स निघू शकतात. हा, तर मग ही जी प्रमुख दुःख आहेत ज्यापासून पुढे काही पर्यायच नाहीये, तर अशा भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून कृष्ण आपलं संरक्षण करतात. हा, ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, राजविद्या राजगुह गुह्यम. एक मिनिट हा. हरे कृष्ण. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षा अवगमम धर्मम सुखम कर्तुम अव्ययम. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे. ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ती धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हा, एकाच आता आपण एक एक वाक्य बघूया. हे ज्ञान कसं आहे? सर्व ज्ञानांचा राजा आहे. सांगितलं ना, राजविद्या. इकडे बघा, या साईडला लिहिले राजविद्या, द किंग ऑफ नॉलेज. हा, मग असं का म्हणतायत? कृष्ण काय सांगतायत? हे जे ज्ञान आहे ना, हे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे झालं एक. ते पवित्र आहे, म्हणजे जशी गंगा पवित्र असते, जसं नाम जप पवित्र असतो, हा, तसं हे कृष्णांचं ही भक्ती मार्ग पवित्र, तसं हे जे ज्ञान आहे हे पवित्र ज्ञान आहे. हा, आणि मुख्य म्हणजे ते असं नाहीये. आता तुम्ही बघाल, आपण भक्ती सेवा शिकलो म्हणजे काय करू? जप करा, कीर्तन करा, श्रवण करा, ऐकलेल्या कथा दुसऱ्यांना सांगा. म्हणजे हे अनुभवजन्य आणि प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे. म्हणजे ह्याचा तुम्ही अनुभव पण घेऊ शकता. जप कराल तर त्याने किती आपण म्हणजे शुद्ध बनत जातो, कृष्णाच्या जवळ जात राहतो. हं? हे सगळे तुम्ही अनुभव घेऊ शकता, आरामात तुम्ही हे अनुभव घेऊ शकता, असे ज्ञान आहे. आणि आत्मज्ञान म्हणजे तुम्ही ते आत्म्याचं ज्ञान आहे, ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वतः. त्यामुळे ती धर्माची परिपूर्णता आहे. कारण धर्म काय आहे? मनुष्य धर्म जन्मच मिळतो कशासाठी? तर आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क स्थापित करणे, ह्याचसाठी मनुष्य जन्म मिळतो. बाकीचे प्राणी हे करू नाही शकत, मनुष्यच करू शकतात. हा, आणि हे ज्ञान अविनाशी अविनाशी आहे, ते सनातन आहे. ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. ते सनातन आहे. हा,
आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. म्हणजे आता तुम्ही जेव्हा कृष्णासाठी जेवतो काय आपण रोजच, पण जेव्हा कृष्णाला सेंटर ठेवून म्हणजे हा त्यांच्यासाठी बनवणार, त्यांना प्रसाद दाखवून मग सगळी जण खाणार असं जेव्हा कराल किंवा छोट्या छोट्या वस्तू पण सांगाल कृष्णाला, की कृष्णा हे बघ हे मी घेतलं किंवा ही तुझी कृपा आहे, छोट्या छोट्या गोष्टी हा म्हणजे काहीही घेतलं वगैरे असं जेव्हा तुम्ही कृष्णांशी नातं जोडाल, जप कीर्तन वगैरे कराल, श्रवण भक्ती, तर ना ते मग तुम्ही आचरण केलात तर तुम्हाला कळणार ते किती सुखकारक आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण त्यातल्या तुम्हाला एवढं सुख देऊन जाणार रोज एखादं तुळशी पत्र वाहिलात वगैरे तर. आणि हे सुखकारक म्हणजे दुसऱ्या अर्थाने त्रासही नाहीये कसला. जप तुम्ही दिवसातल्या कोणत्याही वेळेला करा, कोणत्याही दिशेला बसून करा. बघितलं होतं ना, असं सुखकारक आहे हे. असंच बसायला हवं, हेच आसन हवं, असं काही नाहीये. हं? हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हे परंतप अर्जुन, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हा, ते काय म्हणतायत बघा, हे परंतप अर्जुन, की तुमची जर का भक्ती मार्गावर म्हणजे भक्ती म्हणजे काय, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा, ह्या मार्गावर जर का तुमची श्रद्धा नसेल ना, म्हणजे कृष्णांवरच तुमची श्रद्धा नसेल तर तुम्हाला कशी त्यांची प्राप्ती होणार. हम्म अशक्य आहे ते. त्यामुळे आपली कृष्णांवर गीतेचं ज्ञान तुमच्या हृदयापर्यंत उतरवायचं असेल तर तुमची कृष्णांवर श्रद्धा हवी, भक्ती हवी हा, तरच तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकते. आणि जर का म्हणजे जर का तुम्ही असं करू शकलात तर या भौतिक जगामधल्या म्हणजे जन्म मृत्यूच्या ह्या चक्रातून आपली मुक्ती होते. आणि जर का तुम्ही असं केलं नाही, म्हणजे तुमची काही श्रद्धा नाही, तुम्ही नसलात कृष्णांशी जोडलेले, हा हे जीवन ते आम्ही जगत जाणार, हं? तर मग काय आहे, तरी पण कृष्णांना काय नाही प्रॉब्लेम. होतं काय, की हे निसर्गाचे नियम आहेत म्हणजे प्रकृतीचे नियम आहेत की ज्यामुळे तुमच्या कर्मफळ तुम्हाला लागतात. जी चांगली असतील ती आणि जी वाईट असतील ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा शरीर घ्यावं, जन्म घ्यावा लागतो, ती भोगायची. ती भोगताना पुढची जी कर्म कराल ती भोगायला पुढचं शरीर, असं म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रात आपण अडकून राहतो. हं? घ्या मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आता हे आहे ना, हे थोडं अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. हे थोडे जे सगळे श्लोक आहेत ना आता इथून पुढचे, ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद. म्हणजे तुम्हाला पटकन हे समजणार नाही. आता म्हणजे दोन वेगवेगळे असं सांगतात. आता काय म्हणतायत बघा, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. पण हा, सर्व जीव माझ्या ठायी आहेत परंतु मी त्यांच्या ठायी नाही. म्हणजे आता काय म्हणतात की सर्व काही ते काय आपण बघितलंच की कृष्णांचं काल विस्तार कसे होतात आणि कसं सगळं त्यांच्यामध्ये आहे. पण ते काय म्हणतात, हे सर्व जे आहे ते सर्व जगत मी व्यापलेलं आहे. हा, सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. म्हणजे एका बाजूला म्हणतात की सगळी जण माझ्यामध्ये आहेत, दुसऱ्या बाजूला म्हणतात मी त्यांच्यामध्ये नाहीये. म्हणजे कसं आहे, त्यांनी ते गोलोक वृंदावनात असतात. श्रीकृष्ण रूपात ना गोविंदम, श्रीकृष्ण रूपात फक्त गोलोक वृंदावनात असतात. त्याच्यानंतर असतात ती विस्तारित रूप. मग महाविष्णू बघितले बघा, त्यांना काय म्हणायचं, कारणोदकशाही विष्णू, ज्यांच्या एका श्वासामधून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग त्या ब्रह्मांडाच्या आत कोण असतं, गर्भोदकशाही विष्णू. मग गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून कमळ येतं, त्यात ब्रह्मा, मग ब्रह्मा सृष्टी तयार करतात ना. मग ती जी सृष्टी तयार करतात त्यातल्या प्रत्येक सजीवाच्या परमात्मा रूपाने आणि त्यातल्या अणुमध्ये चेतना रूपाने क्षीरोदकशाही विष्णू हे होतात, सामावले जातात. त्यामुळे तुम्हाला ते ते अशा रीतीने सगळं काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. पण श्रीकृष्ण फक्त कुठे असतात, गोलोक वृंदावन धामात. बाकी सगळीकडे त्यांची ही विस्तारित रूप असतात.
म्हणून ते तसं म्हटलंय. हा, मग आता याची पुढची स्लाइड घ्या. हे बघा हा. आता हे सगळं आपण एकत्र वाचूया. तरी ही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहेत. माझे योग ऐश्वर्य पहा, जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. हा, मी स्वतः सर्व सृष्टीचे उगम आहे. म्हणजे आता जो क्रम सांगितला ना, तो तेच ते सांगितलंय की त्यांनी सगळ्यांचे पालन पोषण करतायत, सगळ्यांना लागणारं सगळं त्यांनी दिलेलं असतं ब्रह्मांडामध्ये. हा, त्या आणि कसं असतं त्या आपल्या मला मनुष्य म्हणून आता आपल्याला कशी सवय झाली आहे, स्वतःच्या वाटणीचं तर खातोच आपण, वापरतोच आहे सगळं. म्हणजे नैसर्गिक संसाधन म्हणजे नॅचरल रिसोर्सेस म्हणतात ना, ही आपल्या वाटणीची तर आपण वापरतोय. आणि थोडीशी टेक्नॉलॉजी मध्ये अव्वल काय झालोय, थोडा मेंदू प्रगत आहे, तर इथे प्रत्येक जीवाच्या वाटणीचा वाटा असतो पाण्यामध्ये, खाण्यामध्ये. आपण ती जंगल आणि सगळं इतकं बेसुमार वापरतोय की स्वतःच तर संपवतोच आहे, आणि प्राणी मात्रांच्या वाटणीचं पण आपण संपवतोय. नाहीतर इथे बघा, कृष्णाने सर्व जीवांचे पालन पोषण करतायत, ते सगळ्यांसाठीच दिलेलं आहे ते. हा, आणि तरी सुद्धा ह्या व्यक्त सृष्टीचा अंश नाही म्हणतायत ते. कारण मी सांगितलं ना आता, ते श्रीकृष्ण म्हणून गोलोक वृंदावनात असतात आणि पुढे विस्तारित रूप असतात, आणि ह्या सगळ्या सृष्टीचा उगम कुठून आहे, त्यांच्यामधून आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, तो आकाशात विसावतो, तसे त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हा, आपण सगळी म्हणून बीज प्रदाता पिता येते, म्हणजे ते आपण सगळी त्यांच्यामध्ये स्थित आहोत. हा, या माताजी पुढची स्लाइड. सर्व भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते, आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे बघा हा, कसं विश्व कसं असतं बघा. हा, मग ही भौतिक सृष्टी जी आहे, आता हे जे ते निर्माण करतात ना, ते म्हणजे त्यांच्या अधीन आहे, म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार इथे सगळं ते करत असतात. ते बघा, माझ्या इच्छेनेच ते पुन्हा पुन्हा व्यक्त पण होतं, आणि प्रलय पण तेच करतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे ही जी भौतिक प्रकृती आहे ना, जे हे सगळं करते, ती कृष्णांच्या अंडर काम करत असते. जसं कृष्ण मनात इच्छा करतील, त्यासाठी कृष्णांना काही जास्त करावं लागत नाही. त्यांनी मनात जरी विचार केला तरी इकडे प्रकृती ते तसं करत असते. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. म्हणजे कर्मफळ, कर्मांची बंधनं आपल्याला लागतात, कृष्णांना नाही लागत. का? तर ते तटस्थ आहेत. हम्म, त्यांनी सर्वांना सगळं योग्य असं सिस्टीम लावून दिलेली आहे. म्हणजे हे ग्रहगोल म्हणा, ते कसे त्यांच्या कक्षेत फिरतात, सगळे व्यवस्थित पाळतात नियम. तसं हे सगळं सिस्टीम प्रणाली म्हणतो ना आपण, एक ती लावून दिलेली आहे. त्यामुळे ते तटस्थ आहेत, आणि ते कुणाच्याही म्हणजे तू कुणालाही सजेस्ट करत नाहीत की तू असं वाग रे, तू असं वागू नको, असं नसतात. ते तटस्थ असतात. त्यांनी सगळं लावून दिलेलं आहे, आणि ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, ते पण ते ज्याच्या त्याच्या हातात त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जसं वागता, ती तुमची कर्म त्याप्रमाणे तुमच्याशी पुढचं सगळं होत असतं, तुमचं पुढचं शरीर वगैरे तयार. हा, ते ह्या भौतिक कर्मापासून पूर्ण अनासक्त आहे, ते तटस्थ आहे, त्यामुळे त्यांना बंधनं लागत नाहीत. म्हणजे बघा, एखादा राजा असतो, तर त्याचं आता लांबपर्यंत राज्य पसरलेलं असलं ना, तर राजाने एक सिस्टीम जोडून दिलेली असते, नियम असतात, आणि अगदी शेवटच्या गावापर्यंत सुद्धा सरकारी यंत्रणेचे माणसं वगैरे असतात, कोणतरी असतात की नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की राजा प्रत्यक्षात शेवटच्या माणसापर्यंत जात नाही कधी. त्याची जी सिस्टीम आहे ती यंत्रणा पोचते ना. तसं आहे हे, राजा काय उठून प्रत्येक वेळेस जात नाही. हम्म, आणि जरी समजा राजाने किंवा एका न्यायाधीशाने एक न्यायनिवाडा सुद्धा केला, दोन पार्टीज मधल्या भांडणाचा, तरी सुद्धा ते म्हणजे जो काही निर्णय लागेल, कोणाला आर्थिक काहीतरी फायदा होईल, कोणाला तोटा होईल,
कोणाला शिक्षा होईल कोणाला नाही, पण ह्या सगळ्यामधून ते तटस्थपणे निर्णय दिलेला असतो. त्यांना त्याच्यात काही आसक्ती नसते, त्यामुळे त्यांना त्या निर्णयाची बंधनं लागत नाहीत ना. हा, घ्यावा त्याची पुढची स्लाइड. ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व. हा, हे म्हणजे असं ते म्हणतात की मी आहे पण आणि मी नाही पण. हा, हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. हे बघा, आता इथे परत तेच सांगितलंय की मयाध्यक्षेण प्रकृते सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वीप परिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करी सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. म्हणजे बघा, हा आता मगाशी सांगितलं तसं ही जी भौतिक प्रकृती म्हणजे अ काल मी सांगितलं ना, ही देवी जगत आहे सगळं. माता दुर्गा म्हणजे माता भवानी, पार्वती ह्या इथल्या मेन आहेत. ह्या सगळ्या त्या बघत असतात की कोण ज्याच्या त्याच्या कर्मांप्रमाणे त्यांना फळं देत असतात सगळं, आणि जे भक्त आहेत त्यांना भक्तीच्या मार्गावर पुढे जायचा आशीर्वाद देत असतात. तर हे ज्या सगळ्या शक्ती वगैरे आहेत ना, ह्या कृष्णांच्या नियंत्रणाखाली आहेत, अध्यक्षतेखाली. जसे कृष्ण सांगतील तसे त्या करत असतात, आणि कृष्णांच्याच नियंत्रणाखाली त्यांच्याच सूचनेप्रमाणे वारंवार सृष्टीची उत्पत्ती आणि संहार होतो. म्हणजे सगळ्याचे कंट्रोलर कोण आहेत बघा इथे, तर गोलोक वृंदावनातले कृष्ण आहेत. आणि हे जे विस्तारित रूप आपण शिकलो ना, महाविष्णू, मग गर्भोदक्षयी विष्णू, मग क्षीरोदक्षयी विष्णू, हा, जे परमात्मा रूपाने सगळीकडे असतात. तर हे कसं आहे माहित आहे, असं समजा की कृष्ण म्हणजे दूध आहे. मग दुधापासूनच दही बनतं. मग आता पण तुम्ही विचारलं मी की ह्या दह्यामध्ये मध्ये दूध आहे का, तर तुम्ही म्हणणार नाही ह्यात दूध नाहीये, हे दही बनलंय आता. हं. मग आता त्या दह्याचं लोणी केलं, मग आता लोण्यात दही असतं का, तर नाही म्हणणार. मग ते लोणी कढवलं, आपण तूप बनवलं, तर तुम्ही म्हणणार का ह्याच्यात हे आहे का, दूध आहे का, तर तुम्ही म्हणणार नाही हे तर तूप आहे, ह्यात कशाला दूध होतो. हम्म. तर असं आहे, पण मूळ ते तयार कुणाच्यातून झालंय, दुधातनच आलंय ना दही, दह्यातनच लोणी, लोण्यातनच तूप. हा, हे तसं आहे. तुम्हाला जर का श्रीकृष्ण हवे असतील आपले गोविंदम आदी पुरुषम, तर ते कुठे आहेत? गोलोक वृंदावन धामात आहेत. आणि त्यांनी ही पुढे सिस्टीम म्हणजे त्यांची विस्तारित रूप होत जातात, आणि हे सगळं आपल्यासाठी रचलेलं आहे. हा, त्यांनी. पण मूळ अध्यक्ष कोण आहेत, तर कृष्ण सांगतायत इथं कृष्ण आहेत. म्हणजे आता आपण गुह्य ज्ञान इथपर्यंत काय काय बघितलं लक्षात ठेवा, की तुम्ही कधीही कोणाचा मत्सर करू नका, सर्वांप्रती निर्मत्सर असा. हा, ही एक लक्षात ठेवा. मग कृष्णांना आवडत नाही हे असे दुसऱ्यांचा मत्सर करणं वगैरे. प्रगती करायची आहे तर तुम्ही स्वतः करा, स्वतःमध्ये दुसऱ्यांच्या प्रगतीवर म्हणजे कुणाचाच मत्सर नाही करायचा. नंतर कृष्णांमध्ये पूर्ण श्रद्धा असायला हवी. त्याच्यानंतर सर्व प्राणी मात्रांच्या ठाई कृष्ण आहे. आणि म्हणजे सर्व प्राणी मात्र, सॉरी, सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये सामावलेले आहेत म्हटले बघा ते. तर म्हणजे आपण स्थित आहोत ना, कारण महाविष्णूंच्याच आतमध्ये जातो आपण शेवटी. हा, म्हणजे ब्रह्मांड आत गेलीत की जेव्हा बाहेर येतात तेव्हा होतं तसं परत सगळं सुरू होतं. हा, आणि ते तटस्थ आहेत, त्यांनी सांगितलं हे पण लक्षात ठेवा की ते तटस्थ आहेत. ते फक्त बघतात. ते साक्षी सगळ्याचे आहेत, प्रत्येकाच्या हृदयात असतात. पण ते तुम्हाला असं कुणाच्या ह्याच्यात इंटरफेअर करत नाहीत कधी. तटस्थपणे बघत असतात, सगळ्याची साक्षी असतात. पण त्यांनी सगळं बुद्धी, इंद्रिय, मन सगळं तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे ते इंटरफेअर करत नाहीत. तुम्ही तुमचं काय ते पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठेही बाहेर तुम्हाला स्वातंत्र्य शोधायची गरज नाही. कृष्णाने पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला जे काय करायचंय हे तुम्ही ठरवायचंय, तुमचा मार्ग. हा, आणि दुसरं ते इच्छा करूनच सगळं, म्हणजे आता इथे दिलंय बघा, त्यांच्या इच्छेनुसारच सगळं चालतं. त्यांनी मनात जरी आणलं तरी भौतिक प्रकृती त्यांच्या अंडर काम करते, त्यांच्या आदेशानुसार. ओके, हे गुह्यतम ज्ञान त्यांनी दिलं. मग आता जी पुढची स्लाइड घ्या.
आहे इथपर्यंत लक्षात ठेवा हा. हे ज्ञान ह्याला म्हणायचं अचिंत भेदाभेद तत्व. आणि हे आहे गुह्यतम म्हणजे राजविद्या, राजगुह्य योग म्हटलाय ह्याला. हा. आता हे पुढचं बघूया. अं, जगायमदायची गोष्ट आहे की आपण शेवटी जेव्हा वेळ मिळेल ना थोडा, तेव्हा आपण आधी अध्याय पूर्ण करू, मग ही जगायमदायची गोष्ट बघूया. हरे कृष्ण. अवजानन्ति माम मूढा मानुषीं तनुम आश्रितं परम भावम अजानंत मम भूत महा ईश्वरम. मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. तर इथे कृष्णाने आता थोडस शब्दांकडे लक्ष द्या काय. मी म्हणजे कृष्ण जेव्हा राम कृष्ण असे मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात ना, इथं चैतन्य महाप्रभू म्हणून आलेले 1527 मध्ये अवतीर्ण झालेले बंगाल प्रांतामध्ये. हा. तर जे मूर्ख लोक असतात ना ते कृष्णांना जाणू नाही शकत. मूढ म्हटलंय त्यांना, मूढ. हं? जे मूढ म्हणजे कोण? ते अजिबात म्हणजे अजिबात कृष्णांना जाणू नाही शकत आणि करतात काय, तर उपहास करतात कृष्णांचा. आणि अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून ते कृष्णांचं दिव्य स्वरूप जाणत नाही. ते आता इथे दाखवलंय बघा, महाविष्णूंमधून ब्रह्मांड बाहेर येतं. त्याच्या आत दिसतायत बघा गर्भोदकशाही विष्णू, लक्ष्मी माता त्यांच्या चरणांजवळ आहेत बघा. त्या गायीच्या बरोबर वरचं ब्रह्मांड आहे. हा. आणि नंतर मग ते गर्भोदकशाही विष्णू असतात आणि क्षीरोदकशाही विष्णू परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयात. तर हे असं जे आता आपण शिकलो, हे मूढ लोक असतात ना, ती जाणू नाही शकत. हम्म. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे जर का तुम्हाला कृष्णांना जाणायचंय तर आपण असे असलो तर कृष्ण आपल्याला नाही समजत. ई सॉरी, आमचा बोका आला खिडकीतून. तर जे लोक, हरे कृष्ण, एकच मिनिट हा. हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्मणा मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीम आसुरीं च एव प्रकृती मोहिनीं श्रिता. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ना, ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांची सकाम कर्मे, त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ आहे. म्हणजे अशी जी मूढ लोक असतात, जी कृष्णांना त्यांच्या दिव्य स्वरूपात जाणत नाहीत आणि ना त्यांची इच्छा असते असं काय करायची, ती पुढं त्यांचं काय होतं बघा. तर ते राक्षसी आणि नास्तिक. राक्षसी म्हणजे काय? हा. तर असे डोक्यावर दोन शिंगबिंग नाही, जे वेदांनी सांगितले आचरण ते मानत नाही. वेदांच्या विरुद्ध आचरण करतात. आणि नास्तिक म्हणजे पूर्ण अहंकार असतो. कोण, कुठला देव, मी तर कोणाला मानत नाही, दिसतोय का मला, असे विचार. पण हा विचार येत नाही त्यांच्या डोक्यात, आपण कोण आहोत म्हणून आपल्याला ते दिसतील. हे त्यांनी सांगितलं ना, ते फक्त त्यांच्या भक्तांसाठी येतात. एकनाथांच्या घरी बघितलं ना, पाणी पण भरलं, जनाबाईंचं दळप पण दळून दिलं, त्यांची तर साडी वगैरे पण धुणं पण धुतलं. ते त्यांच्या भक्तांसाठी येतात. अशांचा काय येणार ना, पण असा विचारही करत नाहीत. त्यामुळे ही राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात, भ्रमात असतात. ही अहंकार असतो ना, तो आपल्याला आंधळा बनवतो. भ्रमात म्हणजे काय योग्य काय बरोबर तर काही विचार नसतो. मग त्या अशा अवस्थेत ना, मग तुम्ही म्हणाल ना, ठीक आहे असे आहेत तर असे आहेत. आपण काय, मग काय फरक पडतो? तर फरक हा पडतो की अशा जर का जीवन जगणार तर मग त्यांची पुढं ना म्हणजे विनाशाकडे जात असतात एक प्रकारे. म्हणजे त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे सगळे फलदायी क्रियाकलाप म्हणजे कर्म ती जी करतात ना, ती आणि त्यांची हे थांबा हा. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांच्या मुक्तीच्या आशा
त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ आहे. हं? म्हणजे सारं काही निष्फळ आहे. अधःपतनाकडे वेगाने निघालेली असतात ती. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे अशा विमूढ अवस्था म्हणतात. हे झालं तुम्ही मूढ असाल तर, म्हणजे नास्तिक आणि राक्षसी विचारांचे असाल तर. आता जे ज्ञानात स्थित आहेत ना, त्यांचं बघूया आपण थोडस. हा, तर हरे कृष्ण. महात्मना तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्यमानस ज्ञात्वा भूत आदिम अव्ययम. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तर जे ज्ञानी असतात, जे महात्मे कोणाला म्हटलंय बघा, जे महात्मे असतात ना, ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली, म्हणजे तुम्ही कृष्णांना जाणलं आणि कोण आहेत कृष्ण, आपला त्यांच्याशी काय संबंध आहे वगैरे हे सगळं, आणि ते मानून कृष्णांना पूर्ण शरण जातात ना, जेव्हा हे असे शुद्ध महात्मे असतात, त्यांची काळजी कृष्ण स्वतः घेतात. म्हणजे ते तटस्थ राहत नाहीत स्वतःच्या भक्तांच्या बाबतीत. ते कृष्ण त्यांची पूर्ण काळजी घेतात, ते बघा. आणि त्यांना पण ठाम विश्वास असतो की आहेत कृष्ण. असे महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात. हा, आणि का झालेले असतात ते भक्तीमध्ये युक्त, म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये, तर त्यांनी हे जाणलेलं असतं की कृष्णच सृष्टीच्या आदी कारण आहेत, अविनाशी आहेत आणि पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणजे सर्व पुरुष अवतारांमध्ये श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम, म्हणजे तो अवतार उत्तमम आहे सर्व अवतारांमध्ये. हे तीन गोष्टी त्यांनी जाणलेल्या असतात, म्हणून ते महात्मे असतात आणि कृष्ण त्यांची सगळी काळजी घेतात. हे माधवे, तुम्हाला जे स्लाइड मध्ये दिसत आहेत ना, ते कोण आहेत? माधवेंद्र पुरी. तर काय होतं, ते भारतभर भ्रमण करायचे भक्ती करत, तीर्थस्थानांना वगैरे जायचे. पण ते कसे होते माहितीये, अगदी भूक लागली, कायम ध्यान जप ह्यामध्येच मग्न असायचे. कधी भूक लागलीच तरच थोडस भिक्षा मागून वगैरे असं म्हणजे बघायचे, नाही तर नेहमी कृष्णांशी म्हणजे भक्तीमध्ये तल्लीन असायचे. म्हणजे वृंदावन मध्ये येतात, मग वृंदावन मध्ये येऊन एका झाडाखाली बसतात. तर एक गोप, तो बघा, तो एक छोटा बालक येतो त्यांच्याकडे आणि दुधाचा असा भरलेला तांब्या त्यांना देतो. आणि तो काय म्हणतो, तुम्ही म्हणजे काही खाल्लेलं नाही बरेच ह्याच्यापासून, दिवेळापासून, तर तुम्ही हे दूध घ्या. तर मग ते म्हणतात, तुला कसं कळलं बाळ, तू कोण आहेस? तर तो म्हणतो, माझं नाव गोपाल आहे आणि माझ्या आईने मला ना, माझ्या आईला सगळं समजतं. हा, कोण उपवाशी वगैरे आहे. मग माझी आई मला सांगते की तू त्यांना दूध नेऊन दे, त्यांनी काही खाल्लेलं नाही, म्हणून मी तुम्हाला पण द्यायला आलो. मग ते ठीक आहे, मग म्हणतात तुम्ही हे दूध प्या आणि ते मातीचं भांड मडकं आहे ते शेजारीच ठेवा तिथे, मी येऊन घेऊन जातो. आणि माझ्या गायी इकडे तिकडे जातील, मी जातो म्हणतो. ते जातात, मग ते विचार करत असतात, हा कोण बरं बालक असेल, ह्याला कळलं. मग ते दूध पितात, तर त्यांना एवढं छान असं चवीचं अमृतासारखं दूध त्यांनी कधी पिलेलं नसतं. मग ते विचार करत असतात आणि मग रात्री जेव्हा झोपतात ना, तेव्हा त्यांना हे होतं, म्हणजे एक स्वप्न, म्हणजे ते तोच बालक दिसतो. तर ते पटकन त्याला ओळखतात. तर ते म्हणतात, म्हणजे तो बालक म्हणजे ते म्हणतात, अरे तू मला ओळखलं नाहीस, म्हणतात. मी म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहे, पण मी तुला येऊन दूध देऊन गेलो, ओळखलं नाहीस तू मला? तर ते एकदम चमकतात. मग ते सांगतात की इथं गोवर्धन पर्वताच्या इथे एक जागा सांगतात, तिथे झुडपांच्या खाली ना मी आहे, म्हणजे कृष्णांचा अर्च विग्रह. हा, जेव्हा मुस्लिम लोकांची वगैरे आक्रमण झाली, तेव्हा मंदिरातल्या पुजाऱ्याने घाबरून मला तिथे पुरलं होतं, पण आता त्याच्यावर काटेरी वनस्पती वगैरे आल्यात आणि मला तिथे उष्णता वाटते खूप, तो दाह मला सहन होत नाही. आणि तू मला तिथून बाहेर काढ. आणि ते काटे वगैरे हे होतात, टोचतात. मग ते काढतात बाहेर आणि हे करतात, लोकांना सकाळी जागे करतात, बघतात तिथून, तर तिथे खरोच ते हे असतात, म्हणजे ती मूर्ती असते. आणि मग ते बाहेर काढतात
आणि त्यांची पूजा वगैरे करतात, त्यांना चंदन ओटी लावतात. तर ते श्रीनाथजीला आहेत बघा ते. श्रीनाथजी हा तिथे आहे ती अर्चविग्रह आजही माधवेंद्रपुरीनी स्थापन केलेला. आपण पुढचा अध्याय बघू. हरे कृष्ण सततम कीर्तयन्तो माम यतश्च दृढव्रता नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हे जे असे महात्मे असतात ते सतत कृष्णांचं कीर्तन करतात आणि भक्तीसाठी ते दृढ निश्चयाने प्रयत्न पण करतात. कृष्णांना वंदन करतात आणि भक्तिभावाने त्यांची नित्य उपासना करतात. म्हणजे ना महात्मे किती कृष्णांशी जोडलेले असतात बघा आणि हे जे असे असतात ह्यांना कृष्णाने महात्मा म्हटलंय. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. महात्मा म्हणजे कोण हे पण आपल्याला इथे कळतं बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा जसे आपले प्रभुपाद स्वामी होते हा. आणि म्हणजे किती आपले पूर्ण महाराष्ट्राची तुम्ही बघा भक्ती संप्रदाय केवढा मोठा आहे, भक्ती परंपरा थोर आहे आपल्याला संत महात्म्यांची. हम्म. आता हा बघूया 9.17. हरे कृष्ण पितामहस्य जगता माता पिता माता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार ऋक साम यजु एव च. मी या जगताचा माता आधार पितामह आहे. मी ज्ञेय शुद्धीकर्ता ओंकार तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही आहे. म्हणजे सारं काही कृष्ण आहेत बघा. हा विश्वरूप दर्शन मध्ये आपण हे बघू 11व्या अध्यायात. हा कसं त्यांच्या विराट रूपामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हे तुम्ही लक्षात ठेवा कृष्णच आहेत जगताचा माता पिता आधार. माताची पुढची स्लाइड घ्या. त्यांनीच हे सगळं म्हणजे जोडून दिलेलं आहे. त्याचमुळे हे ग्रह गोल वगैरे व्यवस्थित त्यांच्या कक्षांमध्ये फिरतायत वगैरे. तुम्ही गीता वाचाल नाही, प्रभुपाद स्वामींनी खूप छान छान त्याची उदाहरणं दिलेली आहेत. ते ज्ञेय आहेत, शुद्धी करतायत. हा आपल्याला शुद्ध पण तेच करणार आहेत, जाणून घेण्यासारखे पण तेच आहेत, ओंकार पण तेच आहेत. माताजी पुढची स्लाइड घ्या. वेदही तेच आहे. तुम्हाला लक्षात येतं का इथे कृष्ण बघा एखादी लहान मुलाला आई सांगते ना तसं आपल्याला सगळं सांगतायत. म्हणजे बघा त्यांना किती काळजी आहे आपली आणि त्यांना किती वाटतं की मनुष्याने त्यांच्याकडे परत यावा. हा जो मनुष्य जन्म दुर्लभ असतो तो मिळालाय त्याचा सदुपयोग करून घ्यावा. पुढची स्लाइड घ्या माताजी. मीच आता बघा मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान अविनाशी विजय मीच आहे. सारं काही ते आहे. हा हे अर्जुना मीच उष्णता देतो पाऊस थांबवितो आणि पाऊस पाडवितोही. थांबा ही काय हा अमृत तत्व मी अमृत तत्व आहे. मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत चेतन असत म्हणजे सत म्हणजे जे चेतना आहे ज्याच्यात जे शुद्ध आहे आणि असत म्हणजे जे आपलं भौतिक. सत म्हणजे आध्यात्मिक जड म्हणजे भौतिक असत. तेही दोन्ही गुणामध्ये आहे. आध्यात्मिक जगत आहेत जी उच्च ती पण त्यांच्यामध्येच सामावली आहे आणि हे आपलं भौतिक आपण पण त्यांच्यामध्येच आहोत. हा बघा हे सगळं काही कृष्ण आहेत आपलं विश्राम स्थान वगैरे. आणि इथे फक्त मूर्तिमंत मृत्यूच सांगूया. तर ज्याला कृष्णांवर पूर्ण आपण एकदा जोडलो गेलो निष्ठा आहे की कृष्ण जे काय करणार ते चांगलं करणार. हा ही जेव्हा आपण त्यांच्याशी जोडतो आणि तुमच्यामध्ये ही ठाम भावना एकदा येते ना त्यांना मृत्यूची सुद्धा भीती वाटत नसते. कसं असतं हा कृष्णच म्हणजे जायचंय तर कृष्णांकडेच असंच.
आणि जे कृष्णाशी जोडलेले नसतात त्यांच्यासाठी समोर उभा राहणारा तो जो मृत्यू असतो, ज्याला माणसं नेहमी घाबरतात मृत्यूला, तो पण कृष्णच आहे. हं? घ्या माताजी पुढची स्लाइड. फक्त भक्त आनंदाने जातात आणि जे साधे म्हणजे जे अभक्त असतात ते मात्र भीतात. तर असं आपण बघा, आता तुम्ही देवांच्या उपासनेविषयी सांगितलंय, तर आधी वाचते आणि सांगते ही देवतांची उपासना कशी असते. हरे कृष्ण, वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करतात. हा, अप्रत्यक्षपणे ते माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. हम्म याप्रमाणे म्हणजे आता इथे एक लक्षात आलं की तुम्ही वेदांचं अध्ययन केलं आणि सगळं व्यवस्थित वेदांप्रमाणे आचरण केलं, तुमचं पुण्य तेवढं जमा झालं की पुढचा जन्म तुम्हाला इंद्राच्या लोकात म्हणजे स्वर्गामध्ये मिळतो आणि तुम्ही तिथली सुख उपभोगता. पुढे आता बघा. हम्म म्हणजे जायंट व्हीलने असं वर गेलात तुम्ही. हम्म याप्रमाणे तुम्ही स्वर्गातील अमर्याद सुखाचा विषय सुखांचा भोग घेऊन मग आपलं पुण्यकर्म जेव्हा क्षीण होतं ना, पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने पुन्हा वेदोक्त धर्मांचे पालन करून जे इंद्रियोपभोग पुन्हा म्हणजे प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वर्गात पोहोचलात, तिथल्या इंद्रिय सुखांचा आनंद घेतलात, असं करत करत ऍज टाइम पासेस तुमची पुण्य क्षीण झाली, तिथे कायमचे ठेवून घेत नाही. पुण्य क्षीण झालं की तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. पृथ्वीवर जन्म घ्यायचा, पुण्य परत गोळा करायचं, मग स्वर्गात जाण्या एवढं पुण्य झालं जमा की मग पुढचा जन्म स्वर्गात मिळतो. परत पुण्य क्षीण झालं की ते गोळा करायसाठी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. म्हणजे एक लक्षात येतं का, पृथ्वीवरच ह्या मनुष्य देहातच आपण पुण्यही तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या पुढची खूप अमूल्य अशी गोष्ट भक्ती आपण करू शकतो. पण इथे कसं आहे माहित आहे, त्यामुळे ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात तुम्ही अडकून पडतात. स्वर्गात जाणं म्हणजे तुमची मुक्ती नव्हे. आलं ना लक्षात? जायंट व्हील सारखं असतं. पुण्य जमा झालं की जा तिथे उपभोग घ्या, पुन्हा पुण्य क्षीण झालं पुन्हा पृथ्वीवर या, परत वर जा, परत खाली, म्हणजे ते कायमचं नाहीये, मुक्ती नाहीये तिथे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे स्वर्गात पोचलो म्हणजे झालं एकदाच असं नाहीये. त्यापेक्षा उलट भक्ती कशी असते माहितीये, भक्ती तुमची इथं जिथे थांबली ना, बाकी सगळं झिरो होतं इथलं, पण पुढच्या जन्मात तुमची भक्ती मात्र तुमच्या बरोबर येते आणि ती जिथं थांबली तिथून पुढं मोजायला सुरू होते. हा, हरे कृष्ण. अनन्य चिंतयंत माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामहम. बघा इथे LICच आहे ना, ते योगक्षेमम वहामहम. हा, ते भगवद्गीतेतून घेतलं. LIC काय पूर्ण बघत नाही आपलं, पण कृष्ण बघा की ह्या जन्मात आणि पुढच्या सगळ्याच जन्मांमध्ये जर का परंतु जो लोक भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण मी करतो. म्हणजे बघा या भक्तीमध्ये किती शांतता आहे. त्यांनी सांगितलं ना, शांती मंत्रामध्ये मी तुम्हाला शांतता प्राप्त होते या भौतिक जगात. तर म्हणून ठाम विश्वास ठेवायचा कृष्णांवर की कृष्ण आहेत, जे काय करतील आपल्यासाठी ते जे काही करतील ते चांगलेच करतील. हम्म बघा ना, म्हणजे तुम्ही जर का भक्तिभावाने पूजा करत असाल, त्यांच्या दिव्याचे चिंतन करत असाल, तर आपल्याकडे जे काही आहे त्याचे ते रक्षण करतात आणि आपल्या ज्या काही आवश्यकता आहेत ते ते पूर्ण करतात. आता तुमची आवश्यकता आपल्याला वाटत असेल मला आता हे हवंय, पण ते नाही दिलं तरी कृष्ण ते देतात आपल्याला जे आपल्यासाठी योग्य आहे. देवी देवता तुम्ही सांगाल ते देतात, कृष्ण तुम्हाला ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. असं नाही की मी म्हणेल तेच देतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
म्हणजे पुढची स्लाइड घ्या. म्हणजे आईसारखे आहेत कृष्ण. तुम्ही मागत असाल चॉकलेट, पण आई बाबा देत नाहीत एक एकदा आपल्याला. ते म्हणतात नाही तुझे बस आता, ते काय शुगर कॅन्डीज असते ती सगळी साखरच असते, दात किडतील. हा, तसे कृष्ण पण आहेत. तुम्ही मागाल ते दिलं नाही तरी जे तुमच्यासाठी योग्य आहे ते देतील. मग आई म्हणते ना, नाही आता तू केळ खा, चिकू खा त्यापेक्षा, तसं. हं? हरे कृष्ण. ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि माम एव कौन्तेय यजन्ति अविधी पूर्वकम. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझे पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केली असते. हा, की कृष्ण काय सांगतायत बघा, जर का तुम्ही इतर देवतांचे भक्त आहात ना आणि श्रद्धेने त्यांचे पूजन करताय, तरी वस्तुतः माझेच पूजन करता. म्हणजे कसं असतं ना, आता बघितलं आपण, सगळं त्यांच्या विस्तारित रूपांमधून आलेलं आहे पुढं. म्हणजे मूळ कोण आहेत? कृष्ण आहेत. आता मग फक्त ही आराधना चुकीच्या मार्गाने नसते, वळसा घालून असते. तुम्हाला असं सरळ जायचंय तर तुम्ही फिरून जाता. हं? कृष्णांची थेट भक्ती केली तर कृष्णांपर्यंत जाता, ही वाया जाते. म्हणजे मुळाला झाडाच्या पाणी घातलं ना, तर ते पूर्ण झाडांकडल्या सगळ्या अवयवांकडे जाणारच आहे. मग कृष्णांची भक्ती केला तरी सगळे देव संतुष्ट असतात. हा, आणि हे आपण देवी देवतांची पूजा म्हणजे ही काही चूक नाहीये, पण देवी देवतांची पूजा करता म्हणजे एखाद्याच पानाची किंवा झाडाच्या एका फळालाच आपण पुजतोय, पाणी घालतोय, असा त्याचा अर्थ होतो. हा, मग अप्रत्यक्षरित्या थोडा झाडाला त्याचा, झाडाची ती सेवा झालीच, पण वळसा घालून झाली. मग त्यामुळे, आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा, असं नाहीये की तुम्ही कोणाची पूजा करत असाल तर सोडून द्या वगैरे, तसं नका करू. तर जी करताय ना भजन भक्ती श्रद्धेने, हे त्यांच्याकडे मागताना फक्त काय मागा माहित आहे, की ही जे हृदयात कृष्णांची भक्ती आली आहे ना, ती वाढू दे, एवढंच मागा. त्यामुळे त्यांना पण, म्हणजे तुमचे कुलदैवत आणि हे देवी देवता खूप आनंदी होतात जेव्हा तुम्ही भक्ती मागता त्यांच्याकडे. कारण ते पण शुद्ध भक्त आहेत. आता बघितलं ना, आद्य वैष्णव कोण? शंकर. पुन्हा आमच्या माताजींनी सांगितलेलं तेव्हा, आता आपल्यासाठी हे गीता भागवत हे सगळं म्हणजे व्यासदेवांकडे लिहायचं काम कोणी केलं होतं? गणेशानी. आणि गणेशांनी लिहिताना व्यासदेवांनी सांगितलेलं होतं की एकही श्लोक तू न समजून घेता लिहायचा नाहीस. म्हणजे हे सगळं गणपतींना कळलं होतं, आणि गणेश तर बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांची हे कराल ना, तेव्हा नक्की भक्ती पण मागा कृष्णांची. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यंती देवव्रता देवान पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूत इज्जा यान्ति मत याजिन अपि माम. जे लोक देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतात. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा, म्हणजे भूत, तुम्ही देवतांची पूजा ज्या देवताची करताना त्या लोकात जाता पुढच्या जन्मी. म्हणजे पुढच्या ह्याच्यात जन्मचे तुमचे जसे साठत जातील पुण्य, तसे त्या लोकामध्ये जाणार. भूत, भूत आत्मा अशा पूजा करत असाल तर ती योनी मिळणार. हा, भूत योनी. झालं. ते आत्मा चुकीचं पडलंय तरी म्हंटल मी. ते जे भूतांची आणि सॉरी, जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनी प्राप्त होते. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. किती सरळ सांगितलंय बघा. ज्या देवताची पूजा करतात त्यांच्या लोकांमध्ये, जर का पितरांची केलात तर पितृलोकात, भूतांची केलात तर भूत योनी मिळणार, कृष्णांची केलात तर कृष्णांना प्राप्त करा. माताजी पुढची स्लाइड द्या. हा, हा श्लोक लक्षात ठेवा. हा,
म्हणजे कृष्णाने आपल्याकडे काय मागितलंय बघा. पत्रम पुष्प हरे कृष्ण, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तद अहम भक्ती उपरूतम अश्नामी प्रयत आत्मनः. हा, की जर कोणी प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तरी मी ते स्वीकारेन. हा, म्हणजे असं नाहीये की तुम्ही हे द्या ते द्या म्हणून काहीही कृष्ण मागत नाहीयेत बघा. प्रेम आणि भक्ती ह्या दोन गोष्टी असल्या आणि तुम्ही एखादं पान, पान म्हणजे तुळशीचं पान, फूल, फळ, पाणी ह्यापैकी एखादी जरी गोष्ट दिलं तरी सुद्धा ते स्वीकार करतात. हा, पण जे काय द्याल ते प्रेम आणि भक्तीने द्या. जर का प्रेम आणि भक्ती नसेल ना तर कृष्ण बघत पण नाहीत त्याच्याकडे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. यत करोषि यत यत अश्नासी यत जुहोषि ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मत अर्पणम. हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. हा, तर इथे कृष्ण काय सांगतात, हे म्हणजे कृष्णांना ना दे म्हणजे असं नाहीये की आताच त्यांनी सांगितलं ते तटस्थ आहेत, त्यांना कोणामध्ये म्हणजे ते सगळ्यातून हे आहेत, म्हणजे वैराग्य आहे त्यांच्यामध्ये, ते अनासक्त आहेत सगळ्यांविषयी. पण आपल्याला का ते तसं सांगतायत माहित आहे की, हा, आपल्याला का असं सांगतायत आपल्याला ह्याची कर्म बंधनाची चांगली तर चांगली फळं पण तुम्हाला मिळणार. आणि होतं काय, त्या फळांचा उपभोग घ्यायला पुन्हा पुढचं शरीर घ्या म्हणजे जन्म घ्या, पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकावं लागतं. म्हणून ते सांगतायत हे जे काय करतोस ना ते तू मला अर्पण कर, की जेणेकरून ह्या कर्मबंधनात आपल्याला अडकावं लागणार नाही. ओके, घ्या माताजी पुढची slide. हा, हे बघा, हा कृष्ण किती सम आहेत बघा सगळ्यांविषयी. एकच मिनिट. हरे कृष्ण. सम अहम सर्वभूतेषु न मे द्वेष अस्ति न प्रिय ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु च अपि अहम. मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. म्हणजे कृष्ण, तुम्ही कृष्णांची भक्ती केली नाही, तुम्ही म्हणजे कृष्णांशी अगदी कधी तुम्हाला त्यांचं नावही ऐकायला आलं नाही, तुम्ही काहीच तुमचा त्यांचा हे नाही आला कॉन्टॅक्ट, काही नाही, तरी कृष्ण अजिबात तुमचा द्वेष वगैरे करत नाही. ते बघा, सगळ्यांविषयी सम आहेत ते. हम्म कुणाशीही पक्षपात करत नाहीत. जे तुमच्या ह्याने तुम्हाला मिळणार आहे ना ते तर सगळं देतातच. हा, कुणाशीही पक्षपात करत नाहीत. सर्वजण त्यांना सारखे आहेत. हा, परंतु जे कोण त्यांचे भक्त आहेत ना त्यांना ते स्वतःचा मित्र मानतात. हा, म्हणजे आपण त्यांना जसं मित्र मानतो तसं कृष्ण पण आपल्याला मित्र मानतात. म्हणजे बघा, सुदामा, हनुमान यांच्याशी बघा किती किती प्रेमांचे आदान प्रदान झाले. हा, घ्या माताजी पुढचं स्लाइड. म्हणजे ते आपल्या भक्तांची खूप काळजी घेतात. हं. अं, हरे कृष्ण. अपि चेत सुदुराचार भजते माम अनन्य भाव साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित ही स. अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो निश्चयपणे योग्य प्रकारे स्थित झालेला आहे. म्हणजे इथे ती मग अशी सांगितलेली जगाई मदाईची गोष्ट येते, म्हणजे अत्यंत दुराचारी, जे करू नये असं, ही जगाई मदाई दारू प्यायचे, स्त्रियांकडे जायचे, असं म्हणजे काही करायचं बाकी नव्हतं असे होते हे जग. मग नित्यानंद प्रभू होते ना,
ते एकदा त्यांच्या तिकडे जात असतात आणि तेव्हा त्यांना ती दिसतात दोघं. मग ते म्हणतात की असं दारू का पिताय, हे चांगलं नाही, तुम्ही हरिनाम घ्या. मग हे त्या नशेत उठतात आणि मग ते सांगितलं ना, अतिमूढ असतात जी लोक किंवा नराधम, ज्यांचं ज्ञान मायेने आवृत्त झालंय, अशी नास्तिक, अशी लोक कृष्णांकडे जाऊ नाही शकत. तर हा, पण ते नित्यानंद प्रभू सांगताना तो त्यातला एक जण उठतो आणि ती दारूची बाटली त्यांच्या डोक्यात फोडतो. आणि त्यामुळे नित्यानंद प्रभूंच्या डोक्यातून भळ भळ रक्त व्हायला लागतं. नित्यानंद प्रभू म्हणजे बलराम होते हा. तर एक म्हणजे त्यांचा हे असतो ना भक्त, तो धावत धावत जाऊन चैतन्य महाप्रभूंना सांगतो. म्हणजे चैतन्य महाप्रभू तिथे येतात आणि त्यांना भयंकर क्रोध येतो. मी सांगितलं ना, चैतन्य महाप्रभू या अवतारात कृष्णाने फक्त हरिनाम म्हणजे हरिनामाचा प्रसार केलाय. त्यांनी कुठल्याही प्रकारचं अस्त्र शस्त्र काही हातात घेतलं नव्हतं, कुणालाही मारलं नव्हतं, फक्त हरिनामाचा प्रचार केलाय. मग ते उचलतात, मग ती बाटली मारलेली आणि ते बघून त्यांना खूप राग येतो आणि त्यांच्या बोटात सुदर्शन चक्र प्रकट होतं आणि ते सोडणार असतात. तेव्हा नित्यानंद प्रभू त्यांना थांबवतात आणि सांगतात की तुम्ही असं करू नका, म्हणून तुम्ही हा अवतार म्हणजे तुम्ही जो हे केलाय की मी ह्या अवतारात शस्त्र घेणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं हे मोडू नका. मग ते थोडे शांत होतात. पण जगाई मदाईंना कळतं ही कोण आहे ते, आणि मग त्याच्यानंतर ते शुद्ध भक्ती मार्गावर जायला सुरू होतात. हा, घ्या मग त्याची पुढची स्लाईड. म्हणजे तुम्ही कोणही असा, भक्ती मार्ग एकदा घेतलात की मुक्तीच्या वाटांकडे जाता. हरे कृष्ण. क्षिप्रम भवती धर्मात्मा शस्वत शांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न भक्त प्रणश्यति. तर असे लोक, सदाचारी जे लोक असतात ना, म्हणजे जे भक्ती मार्गातले असतात, ते लवकरच धर्मात्मा म्हणजे धर्मात्मा होतो. त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतया, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हम्म. मग जेव्हा आपण असं कृष्णांचे हे जे भक्त असतात ना, ते हे होतात, म्हणजे इथे लिहिलंय बघा, नीतिमान बनतात आणि शाश्वत शांती प्राप्त करतात. मग इथे ही ह्यांची गोष्ट आहे, प्रल्हाद महाराजांची. आले ना त्यांच्यासाठी, त्यांनी प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, वडील विचारतात हिरण्यकश्यपू तेव्हा की हा सांग सांग, या खांबात सुद्धा तुझं कृष्ण आहे, विष्णू आहे का? ते सांगतात ना, कुठं आहे तुझा विष्णू? ते म्हणतात अत्र तत्र सर्वत्र, तुम्ही बघू नाही शकत आहे म्हणतात, सगळीकडे आहेत. मग त्या खांबात आहेत का? होय आहेत म्हणतात. खांबात नसतात ते, पण भक्ताने सांगितलं ना आहेत म्हणून, तर प्रकट होतात. त्यामुळे अर्जुनाला पण सांगतायत की तू निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. थोडासा वेळ झालाय, सॉरी हा. हरे कृष्ण. माम ही पार्थ व्यपाश्रित ये अपि स्यु पाप योनय स्त्रिय वैश्या तथा शूद्र ते अपि यान्ति पराम गतिम. हे पृथ्वीच्या पुत्रा, जे माझे आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले, स्त्रिय, स्त्री, वैश्य, शूद्र, तसेच असले, तरी सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे कृष्णांचा तुम्ही आधार घेतला ना, मग तुम्ही कोण आहात ह्याने काही फरक नाही पडत. मग अगदी भागवतम मध्ये एक जालन, काय बरं नाव विसरली मी, एक हे असतो राक्षस, तो सुद्धा कृष्णांचा शुद्ध भक्त बनतो. ती कथा आहे भागवतम मध्ये. म्हणजे तुम्ही कृष्णांचा आधार एकदा घेतलात की मग तुम्ही कोणही असा, तुम्ही निम्न जन्म म्हणजे स्त्री, वैश्य, शूद्र, कोणही असा, तुम्ही तुम्ही सर्वोच्च म्हणजे कृष्णांना प्राप्त करू शकता. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हे कृष्णानेच सांगितलेलं आहे. हा एक श्लोक, हा लक्षात ठेवा. हा श्लोक जसा आत्ता आहे तसाच तो 18व्या अध्यायात पुन्हा रिपीट झालेला आहे. पाठ करा हा श्लोक, जसा पत्रम पुष्पम फलम तोयम, तसा हा पण पाठ करा. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मना मत्परायण. हा, आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर,
आणि माझे पूजन कर. हं? माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. म्हणजे किती म्हणून हे बघा, हे आचरण करायला किती सुखदायक आहे. हे आता हे करायला तुम्हाला तसा कुठला त्रास नाही. पुन्हा हे अनुभव घेऊ शकता. म्हणजे तुम्ही आत्मज्ञान आहे हे करून तुम्ही त्याचा अनुभव पण घेऊ शकता. इथे काय सांगितलंय, तर मनात नेहमी कृष्णांचं चिंतन करा. हा, कृष्णांचा भक्त व्हा, कृष्णांना नमस्कार करा, कृष्णांचे पूजन करा. हं? असं कृष्णांमध्ये म्हणजे जीवनातली प्रत्येक गोष्ट जेव्हा अशी आपण कृष्णांशी जोडून घेऊ ना, असं कृष्णांमध्ये रममान झाल्याने आपण निश्चितच कृष्णांना प्राप्त करू शकू. घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके, मग आपण आज काय काय बघितलं, तर कृष्णांचं राजविद्या राजगुह्य योग बघितला. त्याच्यानंतर कृष्णांकडे जाण्याचा मार्ग सांगितला की त्यांचे भक्त कसे असतात. सततम कीर्तयंतो माम. आणि अनन्य भक्तांची गोडी म्हणजे आत्ताचा श्लोक मनमना भवो मद भक्तो. हा, तर असे बरंच काय काय बघितलं. चालेल, करा माताजी स्टॉप, झाला आपला क्लास. तुम्हाला काही विचार कळलं नसेल तर विचारा तुम्ही मला. हा.